मागच्या निवडणुकीमध्ये केवळ 8,000 मतांनी आमचा पराभव झाला होता. मात्र यावेळेला अख्खी शिवसेना आमच्या पाठीशी असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असं वक्तव्य काँग्रेस लोकसभेचे उमेदवार कल्याण काळे यांनी केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यूज एंकरशी संवाद साधताना कल्याण काळे यांनी हे वक्तव्य केले. तर वेगवेगळ्या समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेस आणि महाविकास आघाडीची असून आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर पाहायला गेलं तर आज शरदचंद्रजी पवार यांची एक जाहीर सभा होणार आहे. त्या सभेच्या पूर्वतयारी करण्यासाठी माझ्यासोबत जालना लोकसभेचे उमेदवार कल्याण काळे आहेत. आपण त्यांना विचारूया की शरदचंद्र पवार साहेब यांची सभा आहे, याची पूर्वतयारी कशी केलेली. सर, मला सांगा, आज शरद पवार साहेबांची सभा आहे, काय सांगा. महाविकास आघाडीचे सर्वात ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आहे आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, गंगाधर गाडे साहेबाचं दलित पॅंथर, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, अशा सगळ्या घटक पक्षाचे कार्यकर्ते इथे येत आहे आणि जोरदार सभा होणार आहे. तर मला सांगा की ह्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कोणते मुद्दे समोर राहणार आहे? या लोकसभेमध्ये नेहमीप्रमाणे आमच्याकडे मराठवाड्याचा बॅकलॉग, मराठवाड्याचा महाराष्ट्राचा बॅकलॉग हा केंद्र सरकार कसा भरून काढेल, किंबहुना विकासाचा अजेंडा आणि सर्व धर्मसमभावाचा अजेंडा घेऊन आज आम्ही जनता जनार्दनाच्या समोर उतरलो. मला सांगा की मागच्या वर्षी मागे 2009मध्ये काय तुम्ही अवघ्या काही मताने तुमचा पराभव झाला होता, मात्र याच वेळेस तुम्ही कशी तयारी केली? मागच्या वेळेला आम्ही अवघ्या 8,000 मताने पराभूत झालो होतो. यावेळेला अख्खी शिवसेना आमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे विजय आमचाच आहे. सर, शेवटचा प्रश्न. सर, मला सांगा की यावेळेस जे आहे तर मराठा आरक्षण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा विषय झालेला आहे. तर मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे तो काही याच्यावरती परिणाम करणार आहे? मराठा आरक्षणाचा मुद्दा इलेक्शनवर काही परिणाम करणार आहे का? सगळ्या समाजांना आरक्षण पाहिजे. आम्ही त्या सगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. मराठा समाजाचं आरक्षण देण्याचं काम सर्वप्रथम काँग्रेसने 2014ला केलेलं आहे. त्याचा पाठिंबा काँग्रेसचा आहेच पाठिंबा त्या आरक्षणाला. त्याच्याबरोबर मुस्लिमांना आरक्षण दिलेलं, धनगराला आरक्षण पाहिजे, वेगवेगळ्या सगळ्या समाजाला आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची आहे. याचं कारण असं की राहुल गांधी साहेबांनी जातनिहाय जनगणना करायची आणि ज्याची जात तेवढी भारी तेवढी त्याची भागीदारी, ही भूमिका आरक्षणामध्ये काँग्रेस पक्षाची असल्यामुळे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत.